अप्रतिम संघाने मात्र या ठिकाणी जबरदस्त आगेकूच केली आणि अंतिम 4चे दरवाजे ठोठावले गेले। कॉंग्रॅच्युलेशन मंगलमूर्ती विराथन अँड हार्ड लक अर्ना 11 केळवा टीम। क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाहीये, पार्ट ऑफ द गेम, एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट, काही केव्हाही घडू शकते। क्रिकेटच्या दुनियेमध्ये आपण कित्येक वेळा पाहिले दोन फलंदाज मंद मंद पावलांनी प्रशांत यावेळेला पाहायला मिळतो आणि योगेश कोळी अष्टविनायक नायगाव संघाला विनंती करेन एक प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये येऊ द्या प्लीज। एक प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या। तर चांगला खेळ जरूर साकारला गेला होता, आधीच मी कौतुक करेन। थँक्यू उदय अँड ऑल टीम। निनाद आपण आलात, चांगला खेळ दाखवला, त्याबद्दल आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद। आशिष या ठिकाणी 12th मॅन या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत। एक सुपर फोटोग्राफर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते। तर या पण मैदानाच्या आतमध्ये रोहितचं पण थोडंसं मात्र या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन खचलं होतं, परंतु त्याने जिद्द बाळगली उराशी आणि जीवाची पर्वा न करताना चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना पाहायला मिळाला। ऑस्डन यस श्रीकांत भोईर या ठिकाणी दर्शवत असताना की सामना स्टार्ट होतोय। ऑस्डन पावकर पहिलं षटक हाताळण्यासाठी योगेश कोळी एक तंत्रशुद्ध फटकेबाजी करणारा, एका साइडला प्रशांत कुबडीकर, दोन्ही बंधू आहेत परंतु आज निकेशची गैरहजेरी या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळते। योगेश कोळी स्ट्राइक एंड कडे, तर वसई विरार गटला सुरुवात होते। जे श्रोते आमच्यापर्यंत जोडले गेले ते श्री लाईव्हच्या माध्यमातून युट्यूबवर कव्हरेज होतोय। 195 देशांमध्ये ही स्पर्धा मात्र पसरली जाते। 1 लाखाची ही स्पर्धा आहे, ते आपण पाहतोय। विराथन बुद्रुक शिवनेरी चषक 2020 मध्ये पुन्हा एकदा आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत। ऑल द बेस्ट, दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा। गॅटिंग मानकर एका साइडला आपल्याला पाहायला मिळतोय, तर एका साइडला जर आपण पाहिलं तर गॉडसन पाकिट आपल्याला पाहायला मिळतोय। चांगल्या प्रकारचं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून स्टार्ट ऑफ द मॅच। सामना 5 षटकांचा आहे, चेसिंग कंपल्सरी राहील, फेकी गोलंदाज चालणार नाही याची दखल घ्या। ऑल द बेस्ट, दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा। पहिला चेंडू थोडासा शरीराचा वेध घेत होता, एकदा वर्जित केली जाते। रनिंग बिटवीन द विकेट मध्ये योगेश कोळी खूप माहिर आहे। एक वज्रेश्वरीचा सामना मला अजूनपर्यंत तो आठवतो, खूप छान पद्धतीने मात्र जवळजवळ 52 धावा पळून काढल्या होत्या। एक कमालीचं प्रदर्शन दाखवलं होतं। तोच खेळाडू योगेश कोळी पाहायला मिळतो। इंटेलिजंट क्रिकेट, धावसंख्या 1 धाव। ऑस्डन पावकर एक वेगवान भन्नाट मारा करणारा, भामटपाड्याचं ते मैदान कोण विसरेल। बेस्ट बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं तोच गोलंदाज मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। ऑस्डन पावकर वेगवान मारा करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज। कॉमेंट्री बॉक्स कडून यावेळेला प्रशांत स्वतःहून निघतायत। डिसिप्लिन क्रिकेट या ठिकाणी दाखवत असताना बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला। जाऊन पोहोचते फलकावर 1 या धावसंख्येवर 1 रन्स। नवीन फलंदाज तेजस कोळी, प्रशांतने मात्र निराश केलं। वेगवान मारा मात्र या ठिकाणी आपण पाहिलं, चांगल्या प्रकारची सहजता, सुंदरता, विविध पैलू या गोलंदाजाकडे आहेत। तर एका साइडला मात्र आपण पाहू शकाल चांगलं क्रिकेट खेळत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 1-2 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्ती अखेर झालाय। स्लिप पॉइंट तदनंतर आपण पाहिलं तर हुसेन काझी याला सुद्धा आपण पाहू शकाल। वेलकम, आपलं हार्दिक स्वागत या क्रीडा नगरीमध्ये। ऑस्टिन मात्र आपण पाहतोय स्लिप पॉइंट आणि
एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध पुन्हा एकदा गोलंदाज हलकेशा हाताने फक्त चेंडूला मागत दिशा देण्याचं काम केलं. नरम हाताने खेळला गेला होता कारण तेजसला माहिती आहे की फलंदाज लवकरात लवकर बाद झाल्यानंतर आपल्याला पार्टनरशिपची गरज असेल, कूल माइंडेड खेळावं लागेल आणि त्याकरता मात्र एक क्वालिटी फलंदाजाची ओळख असते की पहिली धाव मात्र घेतल्यानंतर आराम के साथ ऑटोमॅटिक धावा यायला सुरुवात होते. कारण तुम्ही डकवर जेव्हा बाद होता तेव्हा तुमचं मनोबल खचलं जातं नेक्स्ट मॅच मध्ये आणि संघाला मात्र त्याचा बेनिफिट मिळत नाही, संघाला मात्र त्याचा जरूर कुठेतरी तोटा होत असतो. पुन्हा एकदा गोलंदाज ऑफ साइडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त ड्राइव्ह केलं गेलंय. एकदा वर्जित केली जाईल. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या सोलोमन पुढे सरसावतोय. तत्पूर्वी धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 या धावसंख्येवर तीन धावा या फलकावर पाहायला मिळतात. 4 चेंडूचा एकंदरीत खेळ झालाय. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. बराच वेळ चेंडू हवेत. विजय कोणतीही चुकी करत नाहीये. गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. बॅक टू द डगआउट तेजस कोळी. यावेळेला फलंदाज बाद होत आहेत. या आपण जाऊया सुभाष कदम यांच्याकडे. हॅलो सतीश कोळी नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये जाताना थोडीशी बिकट अवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा आणि चेंडू जर आपण पाहिले तर 5 चेंडूचा खेळ झालाय. ही खासियत आहे ऑस्डन पावकर या गोलंदाजाची. विकेट टेकिंग गोलंदाज कसा असावा याचं परिपूर्ण मात्र या ठिकाणी भान असणारा. स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. योगेश कोळीच्या बॅट मधून मात्र हा एक मिस टायमिंग स्ट्रोक, लेग बायचा इशारा, शरीराचा वेध घेत आहेत. एकदा वर्जित केली जाते. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 4 धावा. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं बंधन होतं आणि पॉवर प्लेच्या बंधनात मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी ऑस्डन पावकरने केली आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 4 धावा फलकावर. पॉवरफुल गोलंदाजी ऑस्डनच्या माध्यमातून 2 फलंदाजांना तंबूच्या आसऱ्याला परतावं लागलं. क्लीन अँड क्विट गोलंदाजी पाहायला मिळाली ती ऑस्डनची. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर गॅटिंग मानकर आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय. एक उत्कृष्ट दर्जेदार खेळाडू, स्पेशल खेळाडू म्हणून आम्ही सातत्याने त्यांचा उल्लेख करत असतो. शिर्डीचं जे मैदान ज्याने गाजवलं होतं, 2 वर्षांच्या पलीकडे मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावला गेला होता. गॅटिंग मानकर या वेळेला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. ऑस्टिन गुड कैच ऑफ क्वालिटी, एक्सलेंट कैच. फलंदाज बाद होता है ठिकाणी. विकेट गिरता हुआ और एक सदाबहार गीत आता हुआ. पहिल्याच चेंडूवर मात्र या ठिकाणी गॅटिंग मानकर सफलता प्राप्त करतोय आणि फलंदाजाला योगेश कोळी फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र चेंडू जर आपण पाहिले तर 1 चेंडूचा खेळ झालाय. 4 धावा 3 गडी बाद. बिकट अवस्थेमध्ये आतापर्यंत अष्टविनायक नायगाव हा संघ आपण पाहू शकाल. सतीश कोळी सारखा फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. ऍज अ कॅप्टन म्हणून आज त्याच्याकडे पाहिले गेले. नवीन फलंदाज येणार आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश
पाहायचं यावेळेला कोणत्या पद्धतीने आज योगेशला मात्र ऍडव्हान्टेज आहे, जरूर संधी प्राप्त होते. तर पहिल्या चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. गॅटिंग मानकर एक मॅन ऑफ द सिरीज ज्याच्या नावावर आहे. बाईक जुचंद्रचं ते मैदान एक कमालीचं प्रदर्शन केलं होतं आणि बाईक ज्याला मिळाली होती तोच गॅटिंग मानकर आपल्या गोलंदाजीवर. धावसंख्या 4, 4 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पॉवर प्लेचं बंधन आहे आतापर्यंत. पॉवर प्लेच्या बंधनात पूर्णपणे पॉवरफुल गोलंदाजी आतापर्यंत केली जाते. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, चेंडू मात्र निघून जातोय. ऑस्टिन पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिली लेग बाईच्या इशाऱ्याने आशुतोष व्यवहारे या ठिकाणी दर्शवत असताना एकीने फलक हळूवारपणे पुढे सरसावतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. जीत एंटरप्राइजेस अँड खुशी 11 हा सेकंड सामना असेल. दोन्ही संघाला विनंती करेन आपण रिपोर्टिंग करा. 5 षटक झाल्यानंतर जो इंटरव्ह्यूचा वेळ असतो त्या वेळेला मात्र आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. नम्र निवेदन असेल. धावसंख्या 5. यावेळेला ऑन साइडला चिप शॉट आहे. सतीश कोळी याच्या खेळीला मात्र पूर्ण विराम. मॅकमिलन मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र निराश केलंय आज सर्व फलंदाजांनी. आतापर्यंत जर आपण पाहिली तर मदार पूर्णपणे या ठिकाणी आपण पाहू शकाल, कारण दमट वातावरण आहे आणि त्याकरता मात्र सतीश कोहेन सांगितलं होतं की 50-60 आम्ही मात्र धावा उभारण्याचा प्रयत्न करू, परंतु कोणताही फलंदाज तग लावून राहत नाहीये, कारण क्लीन अँड क्विट गोलंदाजी गॅटिंग मार्करच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळतंय. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी कशी करावायची याचा परिपूर्ण अनुभव 50 पणा लावून पहिल्या षटकामध्ये तंत्रशुद्ध फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजांना मात्र तंबूच्या आसऱ्याला परतावं लागलं. धावांची गती जर आपण पाहिली तर 5 या धावसंख्येवर पाहायला मिळते. अर्नाळा संघ सुद्धा या ठिकाणी दाखल झालाय. संदीप खरवत वेलकम. मिलिंद नाकू आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 5 धावा. यावेळेला मात्र सुंदर फटका पाहायला मिळतोय. स्विच हिटचा फटका आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांच्या स्वागतासाठी. गुड टायमिंग. शिवनेरी चौकार. धावांची गती जर आपण पाहिली तर 9 या धावसंख्येवर आपण पाहू शकाल. योगेश एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू फेकून झाले ते आतापर्यंत 4. गॅटिंग मानकर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेला पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका पाहायला मिळतोय. क्या बात आहे योगेश. छोटा पॅक बडा धमाका. स्पेक्टॅक्युलर शॉट. 6 धावा. शिवनेरी षटकार. सहा धावा येत आहेत आणि संघ जाऊन पोहोचतोय आता मात्र अष्टविनायक नायगाव हा संघ 15 या धावसंख्येवर. 10 धावांचा खेळ आतापर्यंत साकारतोय तो योगेश फलंदाज. गुड बॅटिंग. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडू गडी बाद झाला, दुसऱ्या चेंडूवर लेग बाय झाली, तिसऱ्या चेंडूवर गडी बाद झाला, चौथ्या चेंडूवर चौकार आला, 5वा चेंडू मात्र षटकार. धावसंख्या 15 रन्स. लॉस ऑफ 4 विकेट. चांगलं क्रिकेट, प्युअर क्रिकेट, क्वालिटी दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळतं. अर्नाळा संघातून एक अष्टपैलू खेळाडू चार्ल्स गावदे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. धावसंख्या 15 रन. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय चांगल्या प्रकारचं फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण या ठिकाणी गॅटिंग मानकरच्या माध्यमातून केलं जातं, तर परंतु एक धाव काही रोखूच शकणार नाहीयेत. एकेरीने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 16 धावा, 4 गडी बाद. इथे मात्र पार्टनरशिपची गरज आहे. ज्या पद्धतीने आतापर्यंत 2 फलंदाज मनमित एका साईडला पाहायला मिळतोय, तर एका साईडला योगेश सारखा फलंदाज 5व्या आणि 6व्या क्रमांकाचे हे फलंदाज आहेत. 2 षटकांचा खेळ झाला. या षटकामध्ये जर आपण पाहिलं, पहिल्या षटकामध्ये 4 धावा,
अगदी 3 चेंडू व्यवस्थित हाताळले होते गॅटिंग मानकरने, परंतु रिव्हर्स स्वीपचं ब्रह्मास्त्र ओपन केलं. योगेशच्या बॅटमधून मात्र क्लीन अँड क्विट स्विचिटचे फटके पाहायला मिळाले आणि खऱ्या अर्थानं केविन पीटरसन आणि ग्लेन मॅक्सवेल यांची आठवण करून देणारे ते 2 फटके आपण पाहू शकलात. धावसंख्या 16 धावा. घेऊ एक छोटीशी धून. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, एकत्र हा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम, मनोरंजनाची भरीव कॅप्सूल शिवनेरी चषक 2020. थँक्यू. धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा एकंदरीत खेळ झालाय. ऑस्टन पावकर पुन्हा एकदा कंटिन्युअस गोलंदाजी करतोय. दुसरा स्पेल आपल्या हातखंडामधून घेऊन येतोय. एक वेगवान गोलंदाजी करणारा. फक्त वेग असून चालत नाही, तर अचूक टप्पा तुमचा खूप मायने राखतो या क्रिकेटच्या इतिहासामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज ऑस्टन टू योगेश, एक मॅन इन फॉर्म या सामन्यामध्ये. षडंपूलचा फटका मिस टायमिंग जरूर झालाय. स्क्वेअर लेगला चेंडू मात्र वळतोय. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाईल. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 17 धावा. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. 17 धावा या फलकावर पाहायला मिळतात. एक चांगलं उत्तम दर्जाचं क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये एक कडवी लढत, कडवा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. वसई कोळीवाडा वर्सेस अष्टविनायक नायगाव या 2 संघांमध्ये. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुंदर चेंडू होता. पूर्णपणे व्हाईट यॉर्क ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीने हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि धावसंख्या 17 धावा. ही ताकद आहे या गोलंदाजाची. यावेळेला मात्र आपण पाहतो ब्रँडन मॅक्युलम एबी डिव्हिलियर्स कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला मात्र फेकून दिलंय. 1 बाउन्स, चौकार. सुंदर फटका पाहायला मिळाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. रिस्क घेतली गेली होती. जोखीम पत्करण्याचा मात्र या ठिकाणी आपण पाहतोय आणि सक्सेसफुल ठरला गेला. हलकेशा हाताने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं. MS धोनी कॉपीबुक स्टाईल मध्ये एकदा वर्जित केली जाते. मनमीत थोडेसे स्लिप होत आहेत. एक छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. मनमीतचा हा स्ट्रोक सुंदर प्रभावित करणारा पाहायला मिळाला. त्यासाठी तुम्हाला सरावाची गरज असते. असे स्ट्रोक जेव्हा तुम्ही खेळता त्यावेळेला तुमचा सराव परिपक्व असतो आणि त्यावेळेला अशा प्रकारचे स्ट्रोक तुम्ही खेळता, कारण तेवढं टायमिंग अचूक साध्य करणं हे खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते आणि ते मनमीतने मात्र करून दाखवलं आणि संघाला घेऊन जातोय 22 या धावसंख्येवर. 4 चेंडूचा खेळ झालाय. अप्रतिम गुड डिलिव्हरी. गॉडसन याच्या हातामध्ये मात्र चेंडू निघून जातोय. थोडंसं चेंज ऑफ पेस केला गेला होता. ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं आणि तिथून मात्र चेंडू बाहेर थोडासा निघून जातोय. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना 5 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 22 धावा. आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांच्या माहितीसाठी, जे उशिरा आलेत त्यांच्या माहितीसाठी, हा सामना क्रमांक 1 आहे. वसई विरार गटमधून वसई कोळीवाडा आणि अष्टविनायक नायगाव. प्रथम फलंदाजी करतोय तो संघ आहे अष्टविनायक नायगाव. यावेळेला ऑफ साइडला ड्राइव्ह केला जातोय सुंदररित्या. चेंडू मात्र निघून जाईल. तत्पूर्वी मात्र या ठिकाणी एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न ऑस्टिन पुढे सरसावला गेला होता आणि तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीये. हा न करता करता तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, परंतु गॅटिंग मानकर मात्र बॅकअपसाठी येत आहेत. तत्पूर्वी 2 धावा येत आहेत आणि 3 षटकांचा ॲक्युरेट खेळ समाप्तीवर झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 24 या धावसंख्येवर. 24 रन. 8 ची सरासरी आतापर्यंत पाहायला मिळते. पहा, पहिल्या षटकामध्ये 4 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 8 धावा. या ठिकाणी आता धावा येत आहेत. कुठूनही कोणत्याही पद्धतीने धावा येणं हे अष्टविनायक नायगाव संघासाठी लाभदायक ठरेल. 3 षटकांचा काही 24 धावा. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
धावसंख्या 24 रन, 24 धावा या फलकावर. षटक क्रमांक 4, चौथ्या षटकातील पहिलं षटक हाताळण्यासाठी मिस्टर रॉकी आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय. उजव्या हाताने एवला चिप शॉट आहे, पायाचे सेफ झोन मध्ये असेल, विजय तिथपर्यंत पोहोचणार नाहीये. तत्पूर्वी 2 धावा रोखू शकतील का तर नाही. 2 धावा येत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दुहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 26 या धावसंख्येवर चौथं षटक प्रगतीपथावर. लगातार फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. इंटरव्हल विकेट मिळाल्या. धावसंख्या 26, 26 धावा. उजव्या हाताने पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा मात्र यावेळेला चिप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. गॉडसन त्या ठिकाणी कोणतीही चुकी करणार नाहीये. एसटी रक्षकाच्या भूमिकेत फलंदाज मात्र मनमितला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद होतोय झेलबाद स्वरूपात. धावसंख्या 26, 26 धावा. लॉस ऑफ 5 विकेट. 26 लॉस ऑफ 5 विकेट. या ऐकूया आपण डीजेला. आदरणीय संदेश घरत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. धावसंख्या फलकावर 26 रन, 26 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला यानंतर होणारा सामना जीत एंटरप्राइजेस आणि खुशी 11 दोन्ही संघाचे कर्णधार आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या रिपोर्टिंग करा. संदेशजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. आमच्या मुख्य मंचावर शिवनेरी चषक 2020 मध्ये स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता योगेश या फलंदाजाचा. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 26 रन, 26 धावा. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्ती अखेर झालाय. रॉकी पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला ऑन साइडला तंत्रशुद्ध फटका. योगेश नावाचा क्वालिटी ब्रँडेड षटकार. आउट ऑफ द पार्क. 6 धावा. शिवनेरी षटकार. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. परशुराम मात्रे यांच्याकडून मात्र पारितोषिक या ठिकाणी पाहायला मिळतं. जे बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल प्रेक्षक वर्ग घेतील त्यांच्यासाठी 50 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि परशुराम मात्रे यांनी सूचित केलंय की मात्र लांबून लांबून प्रेक्षक वर्ग येतात, त्यांचं गाडी भाडा नाश्ता पाणी कसं सोडवायचं या उद्देशाने 50 रुपये मात्र या ठिकाणी पारितोषिक ठेवलं गेलंय. धावसंख्या फलकावर 33 रन, 33 धावा. शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा गोलंदाज स्विच हिट करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी पूर्णपणे फसतोय. मिस्टर सनी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 33 रन, 33 धावा. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4 कंप्लीट झाले. 4 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 33 धावा, 33 रन. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी मेंटेन या ठिकाणी केल्या जात आहेत. प्रत्येक बारीक सारीक गोष्टी आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी पुरवल्या जात आहेत. सर्व सदस्य त्यासाठी दक्ष आहेत आणि खरोखरच शिवनेरी चषकाच्या या सर्व सदस्यांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा असेल. आदरणीय सन्माननीय संदेशजी घरत साहेब एक दानशूर व्यक्तिमत्व ज्यांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलंय 2000 रुपये. त्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. चला लगेच दोन्ही संघाचे मात्र कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. जीत एंटरप्राइजेस अँड खुशी 11 आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या.
सुपर डिलिव्हरी, अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहतो आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 33 रन. धावसंख्या 33 रन. मॅकमिलन आपल्या गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत डावकुऱ्या हाताने. यावेळेला जर आपण पाहिलं तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न नव्हता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. तर या ठिकाणी मॅकमिलन उंची असल्या कारणाने मात्र या ठिकाणी जरूर चेंडूला स्टॉप करतायत. तत्पूर्वी 2 धावा अर्जित केल्या जातील. दुहेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते अष्टविनायक नायगाव या संघाची. 35 रन, 35 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ शक्तिशाली. भरपूर वेळा मात्र आमने सामने आलेले आहेत. हे आपण कित्येक वेळा पाहिलंय. वसई विरारमध्ये मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मात्र या नामवंत संघांचा समावेश होतो. ह्या वेळेला जर आपण पाहिलं तर करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. मॅकमिलनने ओळखलं की रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करतायत. तर चेंडू मात्र थोडंसं यावेळेला डाऊन द लेग करण्याचा प्रयत्न असेल, परंतु बाईच्या स्वरूपात एक धाव येते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 36 धावा. चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. शंकर जाधव या ठिकाणी उपस्थित झालेत. अर्थातच खुशी 11 संघाचे या ठिकाणी कर्णधार उपस्थित झालेले आहेत. यावेळेला ऑन साइडला आपण पाहतो तंत्रशुद्ध फटका आहे. चेंडू इंटू द स्टँड मध्ये चेंडू निघून जाईल. 6 धावांकरता विजय जाधव यांच्या स्वागतासाठी मॅग्निफिसंट टायमिंग. 6 धावा येत आहेत. माझ्यापेक्षा भारी नाचून दाखवायचं. बरं नाच रे. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुरेख चेंडू. मात्र यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय योगेश थोडेसे नाराज होत आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत पाहायला मिळते 42 रन. चांगले डीजे वाजक आणि वाजंत्र म्हणून ज्यांची ओळख मयूर वेलकम, आपलं हार्दिक स्वागत करीत आहोत. डोंगरपाडावरून खास करून या ठिकाणी उपस्थित झाले. त्यावेळेला जर आपण पाहिलं तर गुड कॅच, फलंदाज बाद होतोय. 5 षटकांचा ॲक्युरेट खेळ समाप्ती अखेर झाला आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या 42-43 धावांचं लक्ष हे समोर असेल. 43 रन्स टू विन. चला या आपण टॉस कडे वळणार आहोत. जीत एंटरप्राइजेस अँड खुशी 11, अल्पेश भोईर, स्पॉन्सर बाय
VIP बॉयज त्यांना सुद्धा विनंती करेन की प्लीज 5,000 रुपयाचं त्यांनी मात्र आर्थिक सहाय्य केलेलं आहे. त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतोय मंडळ. दोन पंच मंद मंद पावलांनी मात्र मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. गेम प्लॅनिंग चर्चा खूप महत्त्वपूर्ण या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. दोन फलंदाज या ठिकाणी जात आहेत. गॉडसन अँड ऑस्टिन दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगेल. दोन संघांमध्ये कडवी लढत कडवा संघर्ष पाहायला मिळतो. गॉडसन योगेशजी गरत यांना विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येऊन मॅचचा आनंद घ्या. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आमच्या मुख्य मंचावर. अवनी फोटो स्टुडिओ दीपकजी पाटील यांना विनंती करेन की प्लीज आपण सुद्धा मुख्य मंचावर यायचं आहे. 43 धावांचं लक्ष घेऊन उतरलेत. चेतन भोईर पोलीस दलात कार्यरत आहेत. ॲज अ कॅप्टन आज जीत एंटरप्राइजेस अर्नाव संघ आपल्याला पाहायला मिळते. अल्पेजी भोईर वेलकम. ऑस्टिन एका साईडला आपण पाहू शकाल. अर्नाळ संघाचे दिनेश पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. वेलकम. तसेच डॉन यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. अर्थातच प्रमोद म्हणून ज्यांची ओळख परंतु डॉन या नावाने जास्तीत जास्त फेम झालं. तर धावांची गती 42-43 धावांचं लक्ष. तर सामन्याला सुरुवात होते. पहिले षटक हाताळण्यासाठी जितू धानवा मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय. पहिलं षटक या ठिकाणी घेऊन दोन्ही संघांसाठी ऑल द बेस्ट असेल. अष्टविनायक नायगाव एका साईडला, वसई कोळीवाडा. दोन्ही संघांमध्ये चुरस निर्माण होईल का याकडे लक्ष असेल, कारण दोन नाण्याच्या बाजू आहेत. एक नाण्याची बाजू आपण पडताळली परंतु दुसरी नाण्याची बाजू पडताळणं खूप गरजेची गोष्ट. स्वप्नील भोईर आणि अनिकेत काका हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. सतीश कोळी मात्र या ठिकाणी आपण पाहतोय चुकी करतोय. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं कारण स्टार्ट चांगली झाली नव्हती, स्टार्ट घेतली नव्हती. परंतु इथे जर आपण पाहिलं तर गॉडसन एक असा फलंदाज आहे की जर तग लावून राहण्याचा राहिला तर कदाचित हा सामना मात्र झुकेल. परंतु त्यासाठी उत्कृष्ट गोलंदाजीची गरज या ठिकाणी जितू धानवा यांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. या खेळाडूकडे सातत्य आहे. एका साईडला ऑस्टिन सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. जर सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली तर मधल्या फळीतील फलंदाज एन्जॉय करत असतात. खेळपट्टीवर हे आपण सातत्याने पाहिलंय. पुन्हा एकदा गोलंदाज जितू. ऑफ साइडला एकदा वर्जित केली जाईल. प्रशांत पुढे सरसावतोय. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागतं. एकेरी धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 3 या धावसंख्येवर. अक्षय पाटील आम्हाला या ठिकाणी माहिती देत आहेत. गुणसंख्या लेखक आहेत आजच्या दिवसामध्ये. कालच्या दिवसामध्ये प्रितेश गिने आणि चांगल्या प्रकारचा लेखाजोगा सांभाळला. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा. ऑस्टिन पूर्णपणे मात्र पॉवर प्ले न्याहाळतोय. क्षेत्ररक्षक कोणत्या स्थानी आहेत. यावेळेला ऑन साइडला ऑस्टिनचा हा तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळतोय. शफल झाला. चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगच्या क्षेत्रामध्ये मात्र भिरकावून दिलं गेलंय चौकाराकरिता. मात्र पिच जरूर केलं होतं परंतु काय सुंदर पिक केलं चेंडूला. रिव्हर्स स्वीप मात्र तेवढंच चांगलं उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण चेतन आगासकर याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर 8 धावा. कारण तुम्ही जेव्हा 30 यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षणासाठी उभे असतात त्यावेळेला तुमचं कॉन्सन्ट्रेशन तेवढ्या विदिन सेकंदामध्ये चेंडू जलद गतीने ट्रॅव्हल होतात. त्यासाठी मात्र तुमचं मुवमेंट, तुमची पोझिशन खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते. 30 यार्ड सर्कलमध्ये चाणाक्ष क्षेत्ररक्षक लागतात 30 यार्ड सर्कलच्या बंधनामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज करण्याचा प्रयत्न. ऑन साइडला मात्र चेंडू निघून जातो इंटू द गॅप मध्ये. एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. तेजस कोळी मात्र या ठिकाणी आपण पाहतो मिसफील्डचा फायदा मिळेल का. डायरेक्ट हिट जर झाला असता तर कदाचित फलंदाजाला बाद व्हावं लागलं असतं. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा तेवढ्या चुणूक पद्धतीने घेतल्या जात आहेत.
आणि वसई कोळीवाडा संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 10 या धावसंख्येवर 10 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा. सुरुवात चांगली झाली. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये अतिशय ग्लॅमर आलाय या खेळाला. टेनिस क्रिकेटचा जो आज क्रेज वाढलाय सातासमुद्रा पलीकडे आज पालघर जिल्ह्यातले खेळाडू मात्र जाऊन चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळत आहेत आणि खास करून शारजा आणि कतारमध्ये मात्र हे टेनिस चेंडू यूज केले जातात. परंतु या मैदानाचा विचार करता निव्हियाचे चेंडू मात्र या ठिकाणी यूज केले जात आहेत. धावसंख्या फलकावर 10 रन 10 धावा. ऑन साइडला पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड खेळला गेला होता. योगेश कोळी पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. जितू दानवाचा एक महागडे षटक पाहायला मिळाला. 11 धावा या फलकावर. विजयासाठी आता मात्र 24 चेंडू आहेत आणि 24 चेंडू मध्ये 32 धावांचं लक्ष हे समोर असेल. 24 चेंडू 32 धावा. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर 11 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर 24 चेंडू आणि विजयासाठी 32 धावा. इथे विकेट फॅक्टर खूप मोस्ट इम्पॉर्टंट भूमिका राहील. ती मात्र गोलंदाजी करणारा संघ अष्टविनायक नायगाव या संघासाठी वसई कोळीवाडा संघाच्या फलंदाजाने चांगले स्टार्ट करून दिले. ज्याप्रमाणे नदीला झरण्याची गरज आहे तसेच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते आणि ती सुरुवात मात्र या ठिकाणी करून देत आहेत दोन फलंदाजांच्या माध्यमातून. गॉडसन अँड ऑस्टिन हे दोन फलंदाज आहेत. दुसरे षटक हाताळण्यासाठी रितेश गंगीकर. तट्टाकट्टा परंतु चांगल्या प्रकारचा आता मात्र पर्सनॅलिटी पाहायला मिळते. फिटनेस मेंटेन करण्यासाठी खूप काही त्यांनी मात्र जरूर तपस्या केली असं म्हणायला हरकत नाहीये. उलटा चेंडू होता मात्र हा झेल एक सोपा मनमित याच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. फलंदाज बाद होईल. गॉडसन याच्या खेळीला पूर्ण विराम. मी म्हटलं होतं की विकेट फॅक्टर इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि ते रितेश विकेट टेकर गोलंदाजाने मात्र या ठिकाणी पहिली सफलता मिळवून दिली गेले. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 11 धावसंख्येवर 11 लॉस ऑफ 1 विकेट. या पण ऐकूया डिस्क जॉकीला. मंद पावलाने मिस्टर गॅटिंग मानकर एक शांत स्वभावाचा खेळाडू, तंत्रशुद्ध फटकेबाजी करणारा खेळाडू, स्पेशल खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. एक मॅन ऑफ द सिरीज बाईक मालिकावीर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं. जुचंद्रच्या मैदानात अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रचं ते मैदान रेल्वे स्टेशनच्या अगदी बाजूला आणि तिथे मात्र गॅटिंग मानकरला मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर मिळाली होती ती बाईक. असं खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. इथे जरी आज कागदोपत्री स्ट्रॉंग असला तरी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये त्याला स्ट्रॉंग राहावं लागेल. सातत्य टिकून ठेवावं लागेल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 11 धावा. ऑफ साइडला सुरेख पद्धतीने ड्राइव्ह केला जातोय. प्रशांत पुढे सरसावतोय. एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. तत्पूर्वी पहा मिसफील्डचा फायदा. दोघांमध्ये तालमेल अंडरस्टँडिंग कशी असावी. येस नो अँड वेट या 3 गोष्टींचा संगम म्हणजेच एक एक धाव खूप महत्वपूर्ण भूमिका. अर्थातच गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 13 रन 13 धावा. एक एक रन्स किती इम्पॉर्टंट आहे हे आपण लक्षात घेता दोन्ही फलंदाजांनी चुणूक दाखवले. शॉर्ट कलिरिजन, स्लिप पॉइंट, स्लिप मिड ऑफ. त्यानंतर व्हाईटिश लॉंग ऑफ घेतला जातोय. लॉंग ऑन, स्लिप मिड ऑन. डिप मिड विकेटचा एक मोठा गॅप. डिप बॅकवर्ड स्क्युअर लेग मात्र खाली क्षेत्र. प्रतिम गुड डिलिव्हरी. सुंदररित्या मात्र चेंडू यावेळेला निघून जातोय. यष्टीरक्षक योगेश कोळी याच्या हातामध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 13 रन 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 13 धावा या फलकावर पाहायला मिळतात. चौथा चेंडू घेऊन येईल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय. रितेश आपल्या चौथा चेंडू घेऊन येईल.
यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सतीशचं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव काही रोखूच शकणार नाहीयेत। एकेरीवर समाधान व्यक्त करावं लागतं। चेक करतोय ऑस्टिन की स्लॉक स्वीप करायला व्यवस्थित हवा होता, परंतु या ठिकाणी एक धाव येते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 14 रन। 14 धावा, चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4, षटक क्रमांक दुसरा आहे आणि दुसऱ्या षटकातील 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 14 धावा। सामना बॅलन्सिंग आहे, दोन्ही संघ मात्र मातब्बर आहेत। पॉवर प्ले मध्ये अजून सुद्धा बंधन आपल्याला पाहायला मिळतं आणि पॉवर प्लेच्या बंधनात रितेश याचं खास करून कौतुक करेन की ज्याने मात्र फलंदाजांना मोठे फटके मारण्याची मुभा दिलेली नाहीये। अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय। ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा कृती खूप छान आहे ती रितेश गंगेकर या गोलंदाजाची। मॅग्निफिसंट बॉलिंग। 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केलेत, एक गडी बाद केलाय, मात्र अजून 2 चेंडू आहेत। पायाचं गॅटिंग मानकर सारखा खेळाडू कशा पद्धतीने खेळेल याकडे सर्वांचं लक्ष आणि खास करून ड्रेसिंग रूम मधून लक्ष असेल ते वसई कोळीवाडाच्या। अप्रतिम यावेळेला घुटनाटेक तमाशात एक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क झाला नाही आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 14 धावा। आज सर्व पालघरचे खेळाडू जर आपण पाहिले तर पहिले 2-3 दिवसामध्ये आजचा तिसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतो। आज वसई विरार या ठिकाणी मात्र उपलब्ध झालेत आणि आमच्या प्रेक्षकांच्या पर्वणीसाठी यावेळेला मात्र बॅकलिपचा उपयोग केला। ही ताकद आहे या फलंदाजाची। आय कॅन डू इट, मी हे करू शकतो हे मात्र या ठिकाणी दर्शवून दिलंय। 6 धावा आउट ऑफ द पार्क, धावसंख्या 20। तर धावांची यावेळेला गरज आहे, अजून सुद्धा आपण पाहतो आवश्यकता असेल ते 23 धावांचं लक्ष अजून सुद्धा समोर असेल। 18 चेंडू शेष आहेत आणि 18 चेंडू मध्ये 23 धावा हे सामन्याचं समीकरण असेल। तर 18 चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 23 धावांचं लक्ष असेल। 18 balls remaining and 23 runs required to win। योगेश होळीकर आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय। उजव्या हाताने मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो मैमय जरूर झाला गेलं होतं। अशाच पद्धतीने कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल, जर डायरेक्ट फेकी केली असती तर कदाचित यावेळेला जरूर पाहायला मिळालं असतं। ऑन करते श्रीकांत भोईरकरांना काल अशाच पद्धतीने मात्र दातिवरे संघाबरोबर एक किस्सा घडला होता। योगेश निजाईला मात्र बाद दिलं गेलं होतं। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 20 या धावसंख्येवर तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय। सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये, दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ मातब्बर आपल्याला पाहायला मिळत आहेत। धावसंख्या स्कोरबोर्डवर 20 रन, 20 या धावसंख्येवर एक चांगलं क्रिकेट, उत्तम दर्जाचं ऑर्गनायझेशन पाहायला मिळतं। एकजूट आहे ती विराथनकरांची आपल्याला पाहायला मिळते। नऊ तरुणांपासून तर बुजुर्ग माणसांपर्यंत आपल्याला पाहायला मिळतं आणि खास करून महिला भगिनी सुद्धा या मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत। त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत। चला, पंचांशी कोणत्याही प्रकारचं आर्ग्युमेंट करू नका। पंच हे मात्र आपलं काम करतील, आपण आपलं काम करायचंय। गॅटिंग मानकर आपण एक चांगले खेळाडू आहात आणि पंचांचं रिस्पेक्ट करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे। स्पोर्ट्समॅन स्पिरिट इज मोस्ट इम्पॉर्टंट। कारण ऑस्ट्रेलिया हा मात्र कधी कोणाचा झाला नाही, परंतु ज्या वेळेला सचिन रमेश तेंडुलकर भारतरत्न ज्या वेळेला स्टेडियमवर जायचे त्यावेळेला मात्र त्यांना सॅल्यूट करायचे प्रेक्षक वर्गात, कारण त्यांच्यामध्ये डिसिप्लिन होतं। म्हणून आज पूर्ण जगभरामध्ये गॉड ऑफ क्रिकेट म्हणून ज्यांना उपलब्धी मिळाली। यावेळेला ऑन साइडला आपण पाहतो इनटू द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल। नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 1 बाउन्स 4 रन्स। शिवनेरी चौकार।
कलाटणी मिळेल, परंतु त्यासाठी कॉन्फिडंटली गोलंदाजी करावी लागेल. परंतु धावांची भूक काही मिटणार नाहीये. ती गॅटिंग मानकर आणि एका साईडला ऑस्टिनने मात्र कमालीचं प्रदर्शन दाखवलंय. 17 धावांचं योगदान दिलंय. कारण आत्मविश्वास आणि आवड जर असेल क्रिकेटमध्ये तर कोणतीही गोष्ट मात्र अवघड नाहीये. हे सातत्याने आपण पाहिलंय. थोडीशी रिस्क घेण्याचा प्रयत्न करतायत आणि आयुष्यात मित्रांनो जोखीम पत्करा. कारण आयुष्यात जिंकाल तर नेतृत्व कराल आणि हराल तर मार्गदर्शन कराल. हे स्वामी विवेकानंद यांच्या विचारातून हे मंत्र घडलं गेलं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 26 रन, 26 धावा. 17 धावांचं लक्ष असेल. 15 चेंडू 17 धावा, 17 धावा 15 चेंडू. हे सामन्याचं समीकरण. व्हॉट अ मॅच. चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. दोन संघांमध्ये मात्र कडवी लढत. 43 धावांचं लक्ष समोर असताना पहिल्या षटकात मात्र दमदार सुरुवात, जिगरबाज खेळ दाखवला तो गॉडसन आणि ऑस्टिनने. आणि त्याची धुरा सांभाळण्यासाठी पुन्हा एकदा मात्र गॅटिंग मानकर संकटमोचक फलंदाज. ऑन साइडला मिस टायमिंग झालाय. सतीश पुढे सरसावतोय. आता मात्र चुकी करत नाहीये. इट इज नो नेव्हर लेट टू मेंट. सुधारणेला उशीर करत नाहीये. 2 वेळा मात्र चुका झाल्या होत्या क्षेत्ररक्षणामध्ये, परंतु तदनंतर स्वतःला बदललं. चांगल्या प्रकारचं मात्र झेल टिपला आणि फलंदाज बाद. कारण जसं म्हटलं जातं, चेंज इज द ओनली थिंग दॅट गिव्स यू अन अपॉर्च्युनिटी. कारण बदल ही अशी एकमेव गोष्ट आहे जी आपल्याला सातत्याने संधी देत असते. फलंदाज बाद होतोय. घेऊ एक छोटीशी विश्रांती, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. खेळ झालाय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3रा आहे आणि 3ऱ्या षटकातील 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 26 रन, 26 धावा. आज वसई विरार गट आपल्याला पाहायला मिळतो आणि या विभागातील प्रत्येकांसाठी पर्वणी. आणि जे श्रोते जोडले गेलेत, खूप वॉच करतायत. जवळजवळ 500च्या वरती आतापर्यंत मात्र सकाळच्या सत्रामध्ये वॉच करत असताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज प्रतिम, ब्युटिफुली डिलिव्हरी. सरप्राईज करून जाणारा हा चेंडू मात्र गॅटिंग मानकरला आणि सरळ चेंडू निघून जातो. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. योगेश होळीकर याचे 5 चेंडू फेकून झालेत. येणारे 13 चेंडू आहेत आणि 13 चेंडूमध्ये विजयासाठी 17 धावांचं लक्ष असेल. 13 चेंडू 17 धावा. 13 balls remaining and 17 runs required to win. अप्रतिम गुड डिलिव्हरी. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं, परंतु तिथून पिक करणं खूप मुश्किल असतं. सर्किट शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. फर्स्ट शॉट सिलेक्शन मात्र या ठिकाणी चुकीचं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 26 लक्षात असू द्या. 12 चेंडू आणि 17 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. 12 चेंडू 17 धावा. एक चांगला सामना, रफ अँड टफ. आज 8 संघांना प्राधान्य दिलं गेलंय. वसई विरार संघातून, वसई विरार गटातून. दुसरा सामना जीत एंटरप्राइजेस, खऱ्या अर्थानं अर्नाळा हा संघ मात्र इथे खेळताना पाहायला मिळेल. तर एका साईडला खुशी 11 स्पॉन्सर बाय अल्पेश भोईर यांचा हा संघ मात्र पाहायला मिळतो. गोकिवरे संघ मात्र उतरताना 2 हात करताना पाहायला मिळेल. चला घाई करा जरा, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. 12 चेंडू आणि विजयासाठी 17 धावा. शिवनेरी चषक 2020चा हा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. चेतन आगासकर आपल्या गोलंदाजी मार्क करून उंच सकल बांध्याचा. काही काळ मात्र क्रिकेट पासून थोडासा दूर होता, परंतु पुन्हा एकदा जॉईंट झाला अष्टविनायक नायगाव संघाला. एक ट्रम्पकार्ड गोलंदाज म्हणून कित्येक वर्ष त्याने मात्र चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळलं. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये. थोडीशी गेम स्पीडअप करा जरा. 12 चेंडू आणि 17 धावा. शिवनेरी चषक 2020चं हे शानदार आयोजन. स्वप्न होतं की आपण 1 लाखाची स्पर्धा ठेवूया आणि ते स्वप्न सत्यात साकार होताना आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून म्हटलं जातं की मातेने एकी बनवली तर वीट बनते, विटेने एकी बनवली तर भिंत बनते आणि भिंतेने एकी बनवली तर घर बनते. या निर्जीव वस्तू जर एकत्रित होत असतील तर आपण एकत्रित व्हायला का नको, ही संकल्पना मांडून मात्र प्रत्येक जण विराथनकर एकत्रित झाले
आणि त्यांच्या एकोप्याने मात्र हे सर्व काही सक्सेसफुलच्या मार्गावर पाहायला मिळतं, कारण सुरुवात गोड झाले आणि शेवट सुद्धा गोड होईल यात काही शंका नाहीये. मानाचा मुजरा पुन्हा एकदा शनिवारी चषक 2020 ला 26 रन 12 चेंडू 17 धावा. जीत एंटरप्राइजेस पुन्हा एकदा गोलंदाज. पहिला चेंडू हातमध्ये येणारा ही ताकद आहे चेतन आगासकरची. 11 चेंडू 17 धावा. सामना होता कुठे आला कुठे, यालाच म्हणतात क्रिकेट. कारण जेव्हा जेव्हा मात्र डॉट चेंडू येतात तेव्हा प्रेशराइज होतात. अजित घरत यांचा संघ जीत एंटरप्राइजेस हा संघ पाहायला मिळेल. तर खुशी 11 अल्पेश भोईर स्पॉन्सर बाय. 11 चेंडू 17 धावा. खेळपट्टी छान बनवली गेले. जी मातीची खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते आणि खरा कस मात्र या अशा खेळपट्ट्यांवर लागतो. तुमची गुणवत्ता सिद्ध करण्याची गरज असते. यावेळेला आपण पाहतो चेतन आगासकर सुपर डिलिव्हरी. अप्रतिम चेंडूची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय आणि धावांची गती स्थिरावली जाते. 10 चेंडू 17 धावा. पुन्हा एकदा मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होत असताना आपण पाहू शकाल. या विकेटच्या निमित्ताने या ऐकूया आपण जाऊया सुभाष कदम यांच्याकडे. नवीन फलंदाज मिस्टर विनय आपला फलंदाजी स्टान्सवर जात असताना 2 पंच आशुतोष व्यवहारे, श्रीकांत भोईर, विरल नायर ते पूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण करत असतात. याच मैदानात अजून एक मोठी स्पर्धा येईल कमिंग सून. अल्पेश भोईर, रोहिदास पाटील अँड ऑल टीमची आमदार चषक मात्र घेऊन येत आहेत. यावेळेला ऑन साइडला आपण पाहतोय चिप शॉट. तेजस कोळी कोणतीही चुकी करत नाहीये. आता मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होत असताना धावांची गती स्कोरबोर्डवर 26 रन. चेंडू आहेत 9 आणि 9 चेंडू मध्ये विजयासाठी 17 धावा. काही कमालीची गोलंदाजी या ठिकाणी चेतन आगासकरच्या माध्यमातून आणि हॅट्रिक वर पोहोचला गेलाय तो गोलंदाज चेतन आगासकर. या ऐकूया आपण डीजेला. मात्र कोणत्या पद्धतीने जाळ्यात सापडवलं जाईल याकडे सर्वांचं लक्ष वेधित झाले. ते नायगावकरांचं आणि खास करून अष्टविनायक नायगाव संघाच्या ड्रेसिंग रूम मध्ये. शिवनेरी चषकचा आज जवळजवळ जर आपण पाहिला तर 3रा दिवस पाहायला मिळतो. 1 लाखाची ही स्पर्धा याच मैदानात 1,30,000ची स्पर्धा पुन्हा एकदा जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चांगल्या प्रकारचं ऑर्गनायझेशन असेल नो डाऊट. धावांची गती जर आपण पाहिली तर 26 रन 26 धावा. 3 गडी बाद झालेत आतापर्यंत 26 या धावसंख्येवर. 3 गडी 26 धावसंख्येवर बाद झालेत. एकंदरीत 4 गडी बाद झाले सांघिक. पुन्हा एकदा गोलंदाज ऑफ साइडला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. तेजस कोळी मात्र पुढे सरसावतायत. एकदा वर्जित केली जाते चिकी सिंगलच्या माध्यमातून. कारण फलंदाज बाद झाल्यानंतर थोडंसं प्रेशराइज असतात फलंदाज, परंतु ते प्रेशर रिलीज करायचं असेल तर तुम्हाला सिंगल हा क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास. 1-1 धाव लाईफलाईन. धावसंख्या 27. चेंडू फेकून झाले 4. आता चेंडू येणारे आहेत ते 8 आणि 8 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 16. प्रत्येक चेंडू गणिक 2 धावांचं समीकरण. खोलवर चेंडू होता. विजयला मात्र या ठिकाणी मजबूर केलं. एकदा वर्जित केली जाईल. पुन्हा एकदा तेजस मात्र पुढे सरसावतोय. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. काही कमालीचं प्रदर्शन दाखवलंय चेतन आगासकर या गोलंदाजाने.
28 धावा, फक्त 2 धावा खर्च करतोय 5 चेंडूंमागे. अचूक टप्पा, भेदक मारा, मास्टर माइंड गोलंदाजी, कूल माइंडेड गोलंदाजी करत असताना कॉन्सन्ट्रेशन चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतं. गोलंदाजी करताना आर्म ऍक्शन अप्रतिम आहे, रनवे चांगला आहे, रिलीज ऑफ द डिलिव्हरी सुपर पाहायला मिळते आणि खास करून नॅचरल गोलंदाजी, नैसर्गिक गुणवत्तेची गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. गुड बॉलिंग. अप्रतिम हा चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा मिस होतोय. आता मात्र 6 चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा आपण पाहू शकताय तर 15 धावांचं लक्ष समोर असेल. 6 चेंडू 15 धावा, मॅग्निफिसंट बॉलिंग, डोळ्याचं पारणं फिटेल असं मात्र गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. विश्लेषण जर आपण पाहिलं, पहिला चेंडू डॉट आला, लगातार 2 चेंडूवर 2 गडी बाद झाले, तदनंतर लगातार 2 चेंडूवर सिंगल आले आणि शेवटच्या चेंडूवर मात्र निर्धाव येत असताना चांगल्या प्रकारचं कॅल्क्युलेशन गोलंदाजी या ठिकाणी चेतन आगासकर याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नाईस बॉलिंग. तर 4 षटकांचा एकंदरीत खेळ झाला, 28 धावा. आता मात्र 15 धावांचं लक्ष. चला स्पीडअप करा गेम, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. अजून आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत आजच्या दिवसामधले, त्यासाठी मात्र प्रत्येकाने कॉपरेट करणं हे आयोजकांसाठी खूप खूप सहकार्याची गोष्ट असेल. जे श्रोते जोडले गेले तर श्री लाईव्हच्या माध्यमातून कव्हरेज करताय श्री लाईव्ह, चिराग मेहर प्रोप्रायटर, कुशल चौधरी, तदनंतर मनीष निजाई, चांगले कॅमेरामॅन, ग्रेट कॅमेरा मात्र कॅप्चर करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मॅन्युअल स्कोरर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, हितेश पागदरे सकाळच्या सत्रामध्ये दक्षित मेहर होते आणि कुणाल पागदरे पूर्णपणे सर्व ऍडजस्टमेंट करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, सांभाळत आहेत भार, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. चला घाई करा जरा प्लीज. 6 चेंडू आणि विजयासाठी 15 धावा. सर्व आमचे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला वळालेत. खूप चांगल्या प्रकारचं मात्र आतापर्यंत चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळलं गेलंय. यावेळेला ऑन साइडला मात्र बॅकवर्ड स्क्युअर लेगला चेंडू वळतोय. तत्पूर्वी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 29, 29 धावा. चेंडू आहेत 5 आणि 5 चेंडूमध्ये 14 धावा. योगेश होळीकर या गोलंदाजाला मात्र पुढे आणलं गेलंय. सामना बॅलेन्सिंग. मी म्हटलं होतं नाण्याची एक बाजू पडताळून चालणार नाहीये, कारण लो स्कोरिंग मॅचेस खूप मोठ्या प्रमाणात या खेळपट्टीवर फिरत असताना आपल्याला पाहायला मिळतात. खेळपट्टी कधी फलंदाजांच्या प्रेमात पडते तर कधी गोलंदाजांच्या प्रेमात पडताना पाहायला मिळते, कारण खेळपट्टी आहे ती पोषकदायक बनवली गेले. बॅटिंग मानकर जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आशा पल्लवित आहेत. विजय सारखा एक झुंजार खेळाडू जरूर आहे. यावेळेला ऑन साइडला चिप शॉट आहे, चेतनला मात्र बिट करून क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जाईल. आउट ऑफ द पार्क. 6 धावा. मी म्हटलं होतं की बॅटिंग जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आशा पल्लवित असतील. 6 धावा. चार चेंडू आणि 8 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. योगेश टू बॅटिंग. युजेस फुटवर्क अप्रतिम आहे, नो डाऊट. चेसिंग कंपल्सरी आहे, लक्षात घ्या. हा नियम आपल्याला खूप महत्वपूर्ण भूमिका असेल. बॅटिंग अँड विजय याच्यासाठी खास करून माहिती असेल की चेसिंग कंपल्सरी आहे. प्रत्येक संघाने येणाऱ्या हे लक्षात माइंड मध्ये फिट ठेवा. धावसंख्या स्कोरबोर्डवर 35. 4 चेंडू 8 धावा. 4 चेंडू 8 धावा. 8 धावा 4 चेंडू असं सामन्याचं समीकरण. अप्रतिम. पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू 8 धावा. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. पैसा वसूल मॅच. कोणत्या संघाचा प्रवास या ठिकाणी शिवनेरी चषकातून समाप्त होईल, कोणत्या संघाला सेकंड इयर मध्ये वाट पाहावी लागेल. अर्थातच 365 दिवस, 1 वर्ष, 52 आठवडे, 8760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद. यावेळेला करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. ऑफ साइडला मात्र या ठिकाणी बॅटिंगची खेळी संपुष्टात येते. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. चेंडू आहेत तुमच्याकडे 2 आणि 2 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 8.
2 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा अष्टविनायक नायगाव संघ मात्र या ठिकाणी सामन्यामध्ये येतोय, परंतु विजय सारखा एक तडाखे बंद फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. या विकेटच्या निमित्ताने या ऐकूया आपण डीजेला. आहे आयोजकांची विनंती आहे तुम्हास. स्वप्नील भोईर, चेतन, तदनंतर जर आपण पाहिलं अनिकेत काका, जीत एंटरप्राइजेसचे ओनर अर्थातच या ठिकाणी प्रोप्रायटर आहेत अजित गरत, यांना सुद्धा मी विनंती करेन की आपण सुद्धा या व्यासपीठावर या ठिकाणी मॅचचा आनंद घ्यायचा आहे. धावसंख्या 35. नरेश गरत यांना सुद्धा विनंती करेन की आपण सुद्धा यायचं आहे. यावेळेला ऑन साइडला मी म्हटलं होतं की तडाखे बंद फलंदाज आहे. विजय गॅटिंग जिथपर्यंत आहे तिथपर्यंत सामना बॅलन्सिंग. 6 धावा येत आहेत. आता मात्र या ठिकाणी 1 चेंडू आणि विजयासाठी जर आपण विचार केला तर 2 धावा. चेसिंग कंपल्सरी. ज्या पद्धतीने आपण पाहतो की मला वाटतं अर्नाळ संघातून जीत एंटरप्राइजेस या संघातून विनायक भोईर सेने मुंबई प्रीमियर लीग चांगल्या प्रकारचे हाताळले गेले. चांगल्या प्रकारचं मात्र रेल्वे संघाकडून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. कित्येक सामने आपल्या एक हाताने मात्र त्याने जबरदस्त खिचित नेलेत. तर विनायक भोईर आपणास सुद्धा विनंती करेन की आपण या व्यासपीठावर. विनायक भोईर यांना विनंती करेन. विनायक भोईर वाटते नेक्स्ट मॅच त्यांचा संघ मात्र त्या ठिकाणी उतरताना पाहायला मिळेल. 1 चेंडू 2 धावा. मित्रांनो, हा सामना जर मनापासून अंतःकरणापासून आवडला असेल तर जोरदार टाळे होऊ द्या. दोन्ही संघांसाठी आपण हार्दिक शुभेच्छा देऊया या वसई विरार गटासाठी. 1 चेंडू आणि 2 धावा. व्हॉट अ मॅच. 1 चेंडू 2 धावा, 2 धावा 1 चेंडू. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. हे वैशिष्ट्य आहे शिवनेरी चषक 2020चं प्रथम वर्ष, परंतु काय एक्सपिरियन्सने मात्र या ठिकाणी पूर्ण स्टेडियम सजवलं गेलंय. मैदानाची उभारणी, शामियाने, स्टेज, सर्व काही. यावेळेला ऑन साइडला 1 चेंडूवर 2 धावा येऊ शकतील का पाहायचं. योगेश कोळी मात्र त्या ठिकाणी फेकी करतोय. हा ना करता करता 1 धावेने मात्र पराभूतच्या छायेत झोप लागणार नाही. ती मात्र एका साइडला वसई कोळीवाडा या संघाला. चला शेक हँड करायचंय आपण प्लीज. विनायक भोईर यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचंय प्लीज. विनायक भोईर यांना विनंती करेन. आयोजकांची विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. 2 मिनिटांसाठी फक्त व्यासपीठावर या. अप्रतिम मॅग्निफिसंट प्लेअर, खूप छान पद्धतीने ज्याने क्रिकेट हाताळले गेलंय, अर्नाळा गावाचं नाव रोशन केलंय, उज्ज्वल केलंय. सो विनायक भोईर आपल्याला